लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सहभागी न झालेले विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत असताना देखील मागील अनेक महिन्यांपासून वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्यात आलेला नाहीये। तर आता दुसरीकडे मोहिते पाटील हे पक्षाच्या कामात पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे। यामुळे साहजिकच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असोत की माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय। त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या केंद्रीय समितीला अहवाल दिल्याचे सांगत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या गोटात चेंडू टाकलाय। त्यामुळेच आता भारतीय जनता पक्षाच्या मनात नेमकं आहे तरी काय याची चर्चा आता जोरात रंगतीये। तर काय आहे नेमकं सोलापूर जिल्ह्यातील राजकारण पाहूयात। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। मागील आठवड्यातच चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच आमदार मोहिते पाटील यांच्या समोरच पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता। लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर वारंवार याबाबतचे प्रश्न विचारले जात असले तरी पक्षाचे मंत्री व नेते हे सावध भूमिका घेताना दिसतायत। तर दुसरीकडे माळशिरस मतदारसंघात पराभूत झालेले राम सातपुते हे खूप आक्रमकपणे मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत। मागील काही महिन्यातच भाजपचे जेवढे कार्यक्रम हे माढा लोकसभा अंतर्गत झाले आहेत त्यात मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली। आता माळशिरस तालुक्यात सातपुतेंविरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगलाय। वास्तविक पाहता विधानसभेची लढत ही आमदार उत्तम जानकर व राम सातपुते यांच्यात झाली होती। मात्र या रणधुमाळीकडे मोहिते पाटील यांच्याविरुद्ध सातपुते असेच पाहिले जात होते। 1 लाखाहून अधिक मत घेतल्याने सातपुते यांचा आत्मविश्वास हा वाढला असून त्यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये ताकदीने उतरण्याचा मानस जाहीर केलाय। मात्र सध्या माळशिरस मतदारसंघातली स्थिती पाहिली तर भाजपच्या आजी व माजी आमदारांमध्येच टोकाचा राजकीय संघर्ष हा पाहायला मिळतोय। अशा स्थितीत येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार याचा अंदाज हा आता येऊ लागलाय। ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची पकड ही माढा लोकसभा मतदारसंघावर मजबूत असून याच जोरावर 2024 ला धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाले आहेत। 2019ला भाजपला मजबूत करण्यात मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे। 2019च्या लोकसभा व विधानसभेला या भागात कमळाला चांगले दिवस आले होते। मात्र मोहिते पाटील यांच्या नाराजीनंतर मात्र 2024ला चित्र वेगळे दिसले। यामुळेच भाजपचे वरिष्ठ नेते आता ताक फुंकून पिताना दिसतायत। तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम हा पाहायला मिळतोय। राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो हे खरंच आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या माळशिरस तालुक्यात भाजप ताकदीने व पक्षाच्या चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे। अशा वेळी येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। मात्र सध्या भारतीय जनता पक्षाने यांच्या बाबतीत पाळलेले मौन हे बरेच काही सांगून जाते। तसेच गेल्या काही महिन्यांपासून मोहिते पाटील यांची भाजपच्या नेत्यांबरोबर अनेक कार्यक्रमात तसेच बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती ही दिसून येते। 2019ला मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जेव्हा पक्षप्रवेश केला होता तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी केले होते। यानंतर भाजपसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चांगले काम केले होते। मात्र 2024च्या लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर खरा वाद सुरू झाला। त्यामुळे भाजपला मोठे नुकसान सोसावे लागले। तर याचा मोहिते पाटील यांना चांगला फायदा झाला, ते म्हणजे त्यांना खासदारकी मिळाली। त्यामुळेच याचे पडसाद हे पुढे विधानसभा निवडणुकीतही दिसून आले। विरोधक हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न हे सातत्याने करत आहेत। वरिष्ठ पातळीवर तक्रारी करणे तसेच जोरदार टीका करणे या सतत होताना दिसत आहे। मात्र मोहिते पाटील यांनीही संयमी भूमिका घेतल्याचे चित्र दिसते। लोकसभा व विधानसभेतील पराभवामुळे भाजपचे उमेदवार हे नाराज होते। यानंतर पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांमध्ये उत्साह पसरला
पसरला आहे। अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत। तसेच राम सातपुते यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांनी माळशिरस तालुका हा पिंजून काढलाय। त्यामुळे येत्या काळात येथील राजकीय संघर्ष हा तीव्र होत जाणार हे मात्र निश्चित। यात आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असून त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नसल्याची पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही भावना आहे हे मात्र निश्चित। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज।